नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. काय म्हणल्यावर कुतूहल, आणि त्यात शाळेचा पहिला दिवस आणि पहिलीचा दिवस, मग किती कुतूहल असणार सांगा की. पहिला दिवस म्हणजे नव्या पुस्तकाचा, नव्या स्वप्नाचा आणि नव्या सुरुवातीचा. इयत्ता पहिलीची घंटा आज नव्या आशेने वाजली आणि संपूर्ण गाव उभा होता या स्वागतासाठी. दिवसच रुजू झालेल्या करवीरच्या प्रांताधिकारी सौ मोसमी चौगुले या सुद्धा मुलांच्या स्वागतासाठी आल्या होत्या. आजचा दिवस काहीतरी हसूरमध्ये वेगळाच होता, कारण शाळेत आली होती गावाची माया आणि प्रांताधिकारी मॅडम स्वतः मुलांना घेऊन वर्गात हजर होत होत्या आणि त्यांचे स्वागत करत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा एक आईसारखं हसू होतं आणि एक आनंद होता. प्रांताधिकारी असून सुद्धा सामान्य राहणीमान आणि सामान्य बोलीभाषा होती. कुठल्या गोष्टीचा गर्व नव्हता. सो चौगुले मॅडमनी मुलांना मुले शिक्षणाचे धडे सुद्धा सांगितले आणि शिक्षणात पण धडे सांगितले, मनोगत सुद्धा सांगितले, जेणेकरून मुलांना आणि पालकांना उत्साह सुद्धा वाढला. शाळा म्हणजे एक फक्त इमारत नाही, इथं माणसं घडतात. शिक्षकांनी सगळी तयारी आधीपासून केली होती. प्रत्येक टेबलावर रंगीत फुगे, पाटी पेन्सिल, सुंदर सेट, पुस्तक. एक गावातील स्त्रिया, पाल्यांच्या माता आणि शाळेत झाले होते की राव. फक्त शिक्षकच नव्हे, आज गावही शिक्षक झालं होतं. आई बाबा आणि आजी आजोबा सगळ्यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी हजेरी लावली. आज शाळेत फक्त पाठी नाही तर मनही नवीन झालं होतं. पहिल्याच दिवशी प्रार्थना, स्वच्छता, सत्य, दया आणि शिस्त यासारखे संस्कार रोवले गेले. माणूस घडवणाऱ्या या पवित्र नव्या पाठीवर आणि फळ्यावर फक्त अक्षरं नव्हती, हे होते विचारांचे बीज. प्रार्थनेच्या सोरात, स्वच्छतेच्या सवयीत आणि सत्य दयेच्या गोष्टीमधून आज शाळेने माणूस घडवायला सुरुवातच केली. प्रांताधिकारी मॅडम सुद्धा किती कुतूहलानं प्रश्न विचारतायत बघा की मुलांना. मी व्हिडिओ करत असताना अगदी मॅडमचा संपर्क आला. तर ह्या मॅडमच्या गोड बोलण्यानं कुठलेही मुलगा शाळेत जाताना रडला नाही आणि शाळेत आत गेल्यानंतर सुद्धा रडला नाही, कारण मॅडमने संवादच तसा केला होता. छोटे त्यांच्या आवडीचे प्रश्न त्यांना विचारले होते, ते सुद्धा किती मुलांना आनंद वाटते बघा की. खरोखर हसून तुम्हाला बदल आल्याबद्दल मॅडमचा आभार मानतो. शाळेत शूटिंग करत असताना सुद्धा आम्हाला बालपणाची आठवण झाली. भारी होतं ना बालपण ते सगळं. कुणाला तरी मार खायचा, कुणाला तरी मार द्यायचा, आणि त्यात आणि शिक्षकांची भीती. आणि त्या काळात सगळं कडकच होतं राव. शिक्षकांचा दरारा जास्तच होता. शिक्षक पाल्यांना म्हणजे आम्हाला मारत पण होते, खरं पालक काय बोलत नव्हते. आणि आता पालक शिक्षकांना मारू नका म्हणून सांगतात. आता हे पोरं सुद्धा मारलं तर जाऊन पालकाला डायरेक्ट सांगतात. हे खरं नको आहे सगळं. मग पाल्याचं शिक्षण कसं पूर्ण होणार? कुणाची तरी भीती असल्याशिवाय त्याचं शिक्षण पूर्ण होऊ शकत नाही. शिक्षकाचं कामच तसं आहे, प्रेमाने रागाने समजावून सांगणे मुलांना. त्यामध्ये पालकांनी खरोखर आडवं याशिवाय पाल्याची प्रगती होणारच नाही राव. पहिलीचा वर्ग बघा आणि सेमी इंग्लिश असल्यामुळे पुस्तक वाटायला चालू सगळ्या गावातल्या मुलांना आणि मुलींनी सुद्धा मॅडमने कशी उपस्थित दिले बघा की. छान छान पावडर लावली. किती लावली ती पावडर? भेंडीला आला काटा, आता बाई चाटा. अरे वा, भेंडी आवडते का तुला खायला? खातेस तू भेंडीची भाजी? गुड. वैष्णवी, व्हेरी. कुठलं गाणं म्हणणार? हा म्हणा. शिक्षण कसं असावं त्याचा छोटासा नमुना मॅडमने दाखवला बघा. तुम्ही बघू शकता आज मुलांच्यावर गप्पा मारण्याची गोष्ट मॅडमने कशा केल्या. म्हणजे पोरं सुद्धा सगळी खुश झालीत की राव. कारण पहिलींच्या मुलांच्यावर संवाद साधणं तितकंसं अवघडच की. खरोखर मुलांच्यावर मॅडमने संवाद चांगला साधला. त्यांना पुस्तकं सुद्धा वाटली आणि गोड बोलल्या सुद्धा. आणि शिक्षकांना आणि पालकांना आवाहन केले, त्या घडामोडीतून त्यांना मूल्य शिक्षणाची धडे द्या, कसं वागायचे सांगा. आणि मराठी शाळेतले किस्से सुद्धा मॅडमने आपले सांगितले. त्यामुळे तरी मुलांना, पालकांना आणि शिक्षकांना आणि तिथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना एक प्रकारची प्रेरणाच मिळाली की राव. या पहिलीच्या मुलांचं प्रवेशोत्सवाचे स्वागत करण्यासाठी
मला वाटतं एकानं हात घालायचा, एकानं पाय घालायचा आणि मुलांना उठवा आणलं जायचं, पण आजची परिस्थिती निश्चितपणानं बदललेली आहे. खरोखर महाराष्ट्र शासनालाही धन्यवाद द्यावे लागतील की आज हा उपक्रम संपूर्ण राज्यभर मोठ्या शहरापासून ते खेडोपाड्यापर्यंत हे एकता पहिलीच्या मुलांचं खऱ्या अर्थानं स्वागत, खऱ्या अर्थानं शिक्षणाची आणि संस्काराची सुरुवात आजच्या दिवसापासून होते. आणि आजचा दिवस हा त्यांच्यासाठी निश्चितपणानं ते कधीही विसरणार नाहीत. आगळा असा दिवस त्यांच्या स्मरणात कायमस्वरूपी राहावा असा हा उदात्त हेतू घेऊन महाराष्ट्र शासनानं आजचा हा उपक्रम सादर केला होता. आणि म्हणून या ठिकाणी चौधरी मॅडम यांचं सर्व ग्रामस्थ असो, ग्रामपंचायत केंद्र असो, सर्व इयत्ता पहिलीचे पालक यांच्या वतीने आम्ही सहर्ष असं स्वागत करतो. चौधरी मॅडम, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, ग्रामपंचायत सर्व सदस्य, पालक आणि या ठिकाणी उपस्थित सर्व विद्यार्थी यांचं स्वागत करून मी आज आमच्या शाळेबद्दल थोडक्यात सांगतो आहे. ही शाळा 1880 साली स्थापन झाली. जवळजवळ 145 वर्षे या शाळेला झालेली आहेत आणि या परिसरातील एक पूर्वीपासून नावाजलेली, अध्यापनाच्या बाबतीत चांगली असणारी, शिक्षणाचं या ठिकाणी शिक्षण स्त्रोत म्हटलं जाईल अशा प्रकारची ही शाळा आहे. या शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम साजरे केले जातात. यामध्ये मुलांच्यासाठी खेळाच्या स्पर्धा आयोजित करणे, त्याच पद्धतीनं या ठिकाणी विविध गुणदर्शन कार्यक्रम, वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा, त्यामध्ये शिष्यवृत्ती असतील, प्रज्ञाशोध असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या इतर परीक्षा यामध्ये विद्यार्थ्यांना बसून त्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो. तसंच सर्व ग्रामस्थांचा अतिशय चांगल्या पद्धतीनं सहकार्य शाळेला असल्यामुळं ही शाळा म्हणजे ग्रामस्थ आणि शाळा, पालक आणि शाळा आणि विद्यार्थी आणि शाळा यांच्यामध्ये समन्वय असणाऱ्याची शाळा असून भविष्यामध्ये या शाळेतील विद्यार्थी चांगले गुणवंत होतील आणि सर्वगुण संपन्न होतील या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू. सध्या या शाळेचा फळ 200च्या वरती आहे. निश्चितपणानं 250च्या वरती पट नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. तो यशस्वी होईल असं आम्हाला वाटतंय, कारण आज बऱ्याचशा पालकांनी आपली मुले या ठिकाणी पाठवलेले आहेत, भविष्यात सुद्धा पाठवतील आणि या शाळेचा शैक्षणिक दर्जा आपण सर्वांनी मिळून चांगल्या पद्धतीनं करून ही शाळा नवलौकिकात आणूया एवढं म्हणून मी माझे प्रस्ताव संबोधतो. जय हिंद, जय भारत. आणि त्यांचं युट्यूब चॅनल संपूर्ण राज्यभर प्रसिद्ध असे वेगवेगळ्या गोष्टीवरती जे तयार करतात ते महेश कात्री यांचंही स्वागत. सुद्धा आमच्या युट्यूब चॅनलचे आभार मानले, मी पण स्वागत केले सरांची. आमची मराठी शाळा 1880ची म्हणजे 125 वर्षे पूर्ण झाली तब्बल. हे पण मला तिथे गेल्यावर समजलं ना. आणि आताच्या शाळेमध्ये बदल कसं झाल्यात बघा की राव. पाठ्यपुस्तक म्हणा, ड्रेस म्हणा, आता मुलांना मिळतच आहे. कारण 1 नंबर काम चांगले केले. प्रांत अधिकारी मॅडमनी ऍडमिशन पहिलीला करा असं पालकांना आव्हान, आणि त्यात पहिलीपासून सेमी आले म्हणल्यावर बघा की मुलांची प्रगती होणारच की राव. दिवस साजरा करण्यासाठी आपण सगळे पालक, मुलं, इथले गुरुजन आणि नागरिक, सर्व व्यवस्थापन समिती, प्रशासन, आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत. तर मी सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. पहिल्यांदा मी पालकांचं सगळ्यांचं स्वागत करते आणि अभिनंदन करते. तुम्ही मराठी शाळेमध्ये आपल्या मुलांना घेऊन आलेला आहात. तुमचा जो विश्वास आहे प्रशासनाकडून, म्हणजे आपल्या शासकीय शाळा आहे, जिल्हा परिषदची शाळा आहे, तर तिथं चांगलं शिक्षण, मूल्य शिक्षण दिलं जाईल आणि त्यासाठी तुम्ही जो निवडलेला आहे त्याच्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करते. आणि तुम्ही जो विश्वास दाखवलेला आहे ते इथले सर्व गुरुजन साथ करतील याबद्दल खात्री देतील. ज्या गोष्टी सोशल मीडियामधून यायला लागल्या, ज्या नको आहेत मुलांसाठी, त्या शाळांनी कटाक्षाने टाळावं. शाळांनी मूल्य शिक्षण, आपलं बेसिक जे बुक्समध्ये दिलेलं आहे ते शिक्षण, आणि तुम्ही बाकी इतर सगळ्या ॲक्टिव्हिटीज जरूर घ्या, परंतु ज्याच्यापासून हार्म आहे तो एक ट्रेंड आहे म्हणून कुठल्याही गोष्टी घेऊ नयेत अशी माझी आपल्याला विनंती राहील. बाकी मी जास्त काही बोलणार नाही. फक्त एवढंच मी म्हणेन, मुलांनो, आम्ही सुद्धा अशा शाळेतून शिकलेलो आहे की जिथं फरशा नव्हत्या, काही फरशा
म्हणजे सारवण्याच्या शाळा होत्या आणि आम्ही शनिवारी सारवायचो शाळा सुटल्यानंतर आणि मग सोमवारी परत शाळेला यायचो आणि खूप आनंदाने आम्ही या सगळ्या गोष्टी केलेल्या. कुठलंही काम करण्यामध्ये, शाळेचं काम करण्यामध्ये, घरातलं काम करण्यामध्ये कुठलाही कमीपणा नाही. जेवढं तुम्ही काम कराल तेवढे तुम्ही शिकाल. तर माझी तुम्हाला सगळ्या छोट्या मुलांना, पालकांना पण आहे की मुलांना वेगळं समजून काही वाढवू नका. मुलं तुमच्या कुटुंबातील घटक आहेत. तुमचं जसं कुटुंब वाढतंय, कुटुंबातली मूल्य शिक्षण आहेत तसंच वाढवा. आजकाल मुलांच्याकडे फार खूप जास्त म्हणजे सगळं मुलांना जे पाहिजे ते सगळं आम्ही देऊ, हा जो प्रयत्न चाललेला आहे थोडंसं आपल्याला पटेल नाही पटेल, पण मी म्हणेन की जेवढ्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या मुलाला, समजा 5 वर्षाचं मूल असेल, 6 वर्षाचं मूल असेल, त्याला ज्या गोष्टींची आवश्यकता आहे तेवढ्याच गोष्टी तुम्ही त्यांना द्या. आवश्यकतेपेक्षा जास्त काहीही देऊ नका ज्याची गरज नाही. कारण मुलांना शिकवायला पाहिजे. ही मुलं आता मगाशी त्यांनी सांगितलं की आम्हाला बाउंड्री आणि आपलं रक्षण करतात आणि आपण देशासाठी लागणाऱ्या मूल्यांचं रक्षण करत असतो. आणि ही मूल्य कुटुंबात जर असतील तर ती मुलांच्यात येतील. तर तुम्हाला माझी खरंच कळकळीची विनंती, ज्या गोष्टींची आवश्यकता नाही त्या मुलांना शिकवू नका, त्या मुलांना देऊ नका. शेवटी तुमच्या काही गोष्टीच्या, जसं आम्ही शाळामध्ये होतो त्यावेळेची परिस्थिती, आताची परिस्थिती वेगळी आहे. जग खूप मोठं झालंय, जवळ आले, परंतु त्या जगातल्या काही गोष्टी गरजेच्या नाहीत ज्या मुलांच्याकडं असाव्यात. तर आपल्यावर आपलं मोबाईल, TV ह्याच्यावर कुठंतरी बंद घालून घ्या आणि मुलांना शिक्षण आणि शाळा, आणि माझं असं म्हणणं आहे की शाळांच्या मधून खूप चांगलं शिकवलं जातं. निसर्ग आपल्याला खूप चांगलं शिकवतो. निसर्गातले बदल, आता मगाशी 12 महिने त्यांनी मराठी महिने पाठ होते त्या मुलांच्या दोघांनी मिळून म्हणून दाखवले. त्या प्रत्येक महिन्यामध्ये निसर्ग कसा बदलत जातो, निसर्ग कसा आपले रंग बदलतो, आपल्याला कशी मदत करतो, इतक्या शिकण्याच्या गोष्टी आहेत की त्या आजूबाजूला बघत बघत जरी मुलं शिकली तरी मूल्य शिक्षण होतंय, कर्तव्याची जाणीव होते आणि ती जाणीव शिक्षकांनी आणि पालकांनी करून द्यावी एवढीच मी माफक अपेक्षा सगळ्यांच्याकडून करते. खूप मोठं काम आपण करताय सर. आम्ही जरी प्रशासनामध्ये असो, प्रशासकीय अधिकाऱ्यांना खूप मान आहे, जरी मान्य असलं तरी तुम्ही अख्खी पिढी घडवायचं काम करताय आणि त्यातल्या त्यांची छोटी मुलं आहेत त्यांना घडवणं फार, मोठ्या मुलांचं शिक्षण सगळेच घेतात, त्यांना शिकवणं म्हणजे त्यांना माहीत झालेलं असतं, पण लहान मुलांना त्यांच्या कलानं घेऊन त्यांना शिकवणं, त्यांच्यातली आवड वाढवणं हे खूप कौशल्याचं काम आहे. त्या दृष्टीने मी सगळ्या अध्यापकांचं, सगळ्या गुरुजनांचं मनापासून अभिनंदन आणि त्यांना प्रशासनाच्या वतीने धन्यवाद देते आणि तुम्हाला सगळ्यांना पुढच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देते. मला इथं बोलवलं त्याबद्दल मी खूप खूप आपले धन्यवाद देते आणि इथंच सांगते. जय हिंद. आपल्या महाराष्ट्राच्या उपक्रमांतर्गत संपूर्ण राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आज नव्या पाटीवर, नव्या फळ्यावर फक्त अक्षर नव्हती, ते होते विचारांचे बीज. प्रार्थनेच्या सुरात, स्वच्छतेच्या सवयीत, सत्य दयेच्या गोष्टीमधून आज शाळेने माणूस घडवायला सुरुवात केली. खरोखर प्रांत मॅडम अधिकाऱ्यांचे आभार आणि पालकांचे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर पुढल्या व्हिडिओला नक्की भेटू. चला बाय.